बरेच लोक मला हे विचारतात की 10 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून ते सिक्युअर्ड आहे का? जनरली सिक्युरिटीसाठी आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतो, हे अज्युम करून की हे डिपॉझिट आपले सिक्युअर्ड आहे. पण एखादा बँक किंवा पतपेढी बँक बंद झाली तर तुम्हाला 5 लाख पर्यंत अंडर DICGC चा रूल प्रमाणे तुम्हाला 5 लाख रुपये भेटतं. त्याच्यावरती ते जे पण तुम्ही गुंतवणूक केली आहे ते तुमचा थेट लॉस आहे. तर ह्याचा उपाय काय? तुम्ही हेच गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये केली असते सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचे थ्रू, तर तुम्ही 6 वर्षामध्ये 5 लाख विड्रॉ केले असते आणि तुमची व्हॅल्यू 12 ते 13 लाख रुपयेपर्यंत झालं असतं. म्हणजे सिक्युरिटी आणि रिटर्नचं रिटर्न. इथे सिक्युरिटी आणि रिस्क दोन्ही सेम आहे. फक्त तुम्हाला योग्य प्रमाणे गुंतवणूक करायचं आहे आणि असे गुंतवणूक करायचे आहे जे इन्फ्लेशनला बीट करेल. जास्त माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती मला फोन किंवा मेसेज करा.